हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आजचा जो व्लॉग आहे म्हणजे काहीच नव्हता, तर मी आशूला बोलली चल ना आपण फिरायला जाऊयात, कारण की आज आशूला सुट्टी आहे. तो नाईटला जातो आणि त्याला कधीतरी सुट्टी म्हणजे हप्त्यातून 2 वेळा असतं, तर कधीतरी भेटतं असं जायला. तर मी म्हटलं चल जाऊयात फिरायला आणि घरच्यांना म्हटलं सो मस्त मी माझा नाईट फेस क्रीम आणि सगळं लावून सगळं मी निघालं, म्हणजे माझं रुटीन हे करून. सो आता गाडी काढतोय आशू. निघालोय. आशू आला आहे सबस्क्राईब. मी बरोबर बोलते, तू मला हे करते योग्य असा वापर केला जात आहे. हा मला चिडवत आहे. मी रोज, तुम्हाला माहिती आहे ना, मी रोज बोलते बरोबर. मला कन्फ्युज करतेस. मी बरोबर बोलते. सगळं करा पण करा. Yes. आदेश आहे. करा. हा आदेश आहे. बाय बाय बाय. चला तर आम्ही आज निघालो आहे. तर आता आम्ही निघालोय. तर प्लॅन असा आहे की पहिला आम्ही मम्मी पप्पांकडे जाणार आहोत. मम्मीला थोडीशी भेट करून मग तिथून आम्ही जूला जाणार आहोत. राईट आशू, आपण जूला जाणार आहोत ना? अजून तरी असंच काय ठरलंय. अजून बुजून नाही. हा नुसता झोपत होता यार. मी कसं तरी त्याला उठवून आणलंय की चल बाबा यार. तर आता आम्ही मम्मीकडे जातोय आणि मग तिथून जूला जाणार. घरचे सगळे बाकीचे जे आहेत ते येणार आहेत. पाठून येणार आहेत. ते डायरेक्ट जूला जाणार आहे. मग नंतर आम्ही इथून निघून डायरेक्ट त्यांना तिथे भेटू. तर आता मी पोचलोय. मम्मी पप्पांसाठी आईस्क्रीम घेतोय. हाय, मस्त. तुम्ही कसे आहात? मँगो आईस्क्रीम आहे का? सॉरी बच्चा, मँगो येतच नाही. मँगो राहते. हे द्या मग 2 जुलवर्ग. हा, पोचलोय मम्मीच्या इथे आणि माझी बेस्ट फ्रेंड भेटली मला. जाऊ दे, मी बोलते तिचा आताशी 11:48 झालाय आणि तिचा 6 तारखेला बर्थडे आहे. मी विसरली, मला माहिती. पण मी हिचा बर्थडे नाही विसरली, मला माहिती आहे 19 मार्च. कारण की ना म्हणून तिला काहीतरी रिझन आहे, म्हणून तिला माझा बर्थडे आठवण आहे. तर हा ते जाऊ दे. तर आता तिचा बर्थडे स्टार्ट होईल. बरं झालं आम्ही बरोबर टाइमवर आलोय. हा बघा, तिचं फर्स्ट टाइम नेल्स केले. ती एवढी खुश आहे ती. आधी काहीच नाही करायची, आधी नुसती पाऊंडरसाठी वाटायची. आता मुलीसाठी तरी थोडी वागती आहे. मुशी काढली तरी पोचलोय आम्ही. छोट्याशा आईस्क्रीम घेतले. ती नाटक करून झोपली ना, है ना? तिला माहिती. ती नाटक करून झोपले, माझ्यावर रागवली आहे. नाटक करून झोपले बघा. चला आईस्क्रीम. चल तुला आईस्क्रीम घालला मी. मम्मा आईस्क्रीम. आता थोडस बोलते आणि मग परत आम्ही निघतो घरी, है ना? झोपायचं काय, फिरायला यायचं आम्हाला. तर आता आम्ही निघालोय घरातून आणि असं झालंय की आमची आरवी झोपली आहे घरी. तर सगळे बोलत आहेत की आम्ही नाही येत आहेत. तर आम्ही दोघंच आता कुठे जाऊ कळत नाही आहे. इट्स डिपेंड ऑन माय हजबंड. काय करतं? कुठे जायचं तू बोल. माझं ऑफिस तर आहे. हाय गाईज, आमचा प्लॅन चाललाय ट्रक. माझा ब्लॉग बनून काय म्हटलं ना, पण तरी मी टाकणार. काय हेच करू, मी टाकतच नाही ब्लॉग. कधी काय भेटतच नाही करायला, मी तरी टाकणार. काहीतरी टाकावं तर लागणार. आणि कुठं घरी चाललो मी. कुठे जाणार आता दोघंच आपण? मला नॅचरलचं आईस्क्रीम खायचं आहे. इथून माझ्या ऑफिसच्या पाया थोडंफार.
अजून काही भेटलं नाही. ते हा एक शॉप मरोळमध्ये आहे. वेलकम आम्ही घेतलं, 3 घेतलेत कारण की ही लोक काहीतरी वेगळं पित आहेत. तर आणि हे मेट्रोच्या इथूनच आहे, इथून मेट्रोच्या इथेच जवळच आहे. इथून एअरपोर्ट रोड पण आहे जवळ, तर इथूनच जवळ तुम्ही ह्या शॉपला येऊ शकता. रात्रभर ओपन असतं ह्यांचं शॉप. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो, पण मला ह्यांचं म्हणजे हे आहे ते खूप छान वाटतं. तर इथे सगळे नक्की या. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतोय, कसं असेल काय असेल काय माहिती नाही आहे. तर बघू, मला ते छान वाटतंय. तर तुम्ही पण नक्की या इकडे. इथूनच आहे मरोळ आणि एअरपोर्ट रोडच्या मध्ये. वेलकम टेस्टी ट्विस्ट. तर ह्यांचं जे शॉप आहे ते सकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतं. मस्तच ना, नॅचरल पण बंद होऊन जातं. त्यांचा मेन्यू मी दाखवते तुम्हाला. हा मेन्यू आहे. इथे पिझ्झा पण भेटेल, स्टार्टर्स पण भेटतील, ज्यूस, सँडविचेस, फ्रेंच फ्राईजेस वगैरे सगळं भेटेल. खूप छान आहे इकडचं. आणि मला ह्यांचं हायजीन आहे खूप, येस, खूप आवडलं. निघालोय घरी जायला. असं वाटतं उद्या सुट्टी आहे यार. मला रात्र फिरायचं मन करतंय, काय ना काहीतरी करायचं मन करतंय, पण तसं काहीच नाही होऊ शकत. चलो बाय. अरे हा वरती पण आहे रे यांचा. नाही, इथे बसू पण शकता तुम्ही. मस्त, मला आवडलं. आपण आता इथूनच घेऊयात काही असेल तर. नाही, बाय. आमचा हा पण प्लॅन ड्रॉप झालाय. आमचा हा पण प्लॅन ड्रॉप झाला. मला नॅचरल आयस्क्रीम खायचं होतं, नॅचरल्स पण आयस्क्रीम खायचं होतं, तो पण मला नाही भेटला. आम्ही चाललोय घरी. घरी जाऊन झोपा जाऊ दे, कारण की काही प्लॅन केला तर होणार नाही. नंतर प्लॅन करतोय. संपला हा ब्लॉग. आणि सगळे प्लीज यार लाईक तरी करा. फक्त बघून जाता आणि कोणी तर बघत पण नाही. एवढे माझे फ्रेंड्स आहेत, एवढे माझे रिलेटिव्स आहेत. प्लीज सपोर्टिव्ह यार. जाऊ दे, जबरदस्ती नाही मला. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.